Hello students, I welcome you all to my YouTube channel Pharma Wisdom. Today we are going to cover second topic from health education and community pharmacy, nutrition and health. In that first point is classification of food. Basically food is classified into three classes. Food हे तीन क्लासमध्ये बेसिकली क्लासिफाईड झालेलं आहे. फर्स्ट क्लास इज ओरिजिन, सेकंड इज कॉम्पोजिशन अँड थर्ड इज फंक्शन. तर फूडचं तीन क्लासमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. पहिला क्लास आहे ओरिजिन, दुसरा आहे कॉम्पोजिशन आणि तिसरा आहे फंक्शन. ओरिजिनमध्ये फर्स्ट आहे ॲनिमल ओरिजिन, एक्झाम्पल मीट आणि एग. म्हणजेच जे फूड आपल्याला ॲनिमल ओरिजिनपासून मिळतं, मीट म्हणजेच मांस आणि एग म्हणजे अंडी. सेकंड प्लांट ओरिजिन, एक्झाम्पल व्हेजिटेबल आणि फ्रूट्स. प्लांट ओरिजिनपासून मिळणारे फूड आपल्याला आहेत व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स. सेकंड क्लास आहे कॉम्पोजिशन, एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन आणि मिनरल हे त्याचे एक्झाम्पल आहे. थर्ड आहे फंक्शन. इन दॅट फर्स्ट वन इज बॉडी बिल्डिंग फूड. बॉडी बिल्डिंग फूड एक्झाम्पल मीट अँड पल्सेस. तर बॉडी बिल्डिंग फूड म्हणजेच काय, जे बॉडीची ग्रोथ करतात, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात, त्याला आपण बॉडी बिल्डिंग फूड असे म्हणतो. एक्झाम्पल आहे मीट आणि पल्सेस. सेकंड एनर्जी गिविंग फूड, एक्झाम्पल शुगर अँड सिरियल्स. म्हणजे जे आपल्याला बॉडीला इन्स्टंट एनर्जी देतात, ग्लुकोज वगैरे, दॅट इज एनर्जी गिविंग फूड. थर्ड आहे प्रोटेक्टिव्ह फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. तर याला प्रोटेक्टिव्ह फूड का म्हणलेलं आहे, बिकॉज दिस फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोटेक्ट्स अस फ्रॉम व्हेरियस डिसीजेस अँड दे ऑल्सो इन्क्रीजेस आवर इम्युनिटी. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह फूड. ते आपली इम्युनिटी वाढवतात आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला प्रिव्हेंट करतात, म्हणून आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह फूड असं म्हणलेलं आहे. नंबर 4 न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, एक्झाम्पल नट्स, ऑइल्स, सीड्स, फॅट्स अँड ऑइल्स. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे ज्याचं खरंच न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे. त्यामध्ये सुद्धा बेसिकली प्रोटीन्स आणि फॅट्स येतात. एक्झाम्पल आहेत नट्स, ऑइल्स, सीड्स, फॅट्स अँड ऑइल्स. सो फूड इज क्लासिफाईड इन टू दिस थ्री क्लासेस. इन दॅट सब क्लासेस आर देअर. थ्री मेन क्लासेस आर origin, composition and function. Proteins consist of 20% of body weight in adult. एका अडल्ट माणसाच्या एकूण वजनापैकी 20% वजन हे प्रोटीन्सचं असतं, म्हणून त्याला प्रोटीन्सला आपण काय म्हणतो, बॉडी बिल्डिंग एलिमेंट्स म्हणतो. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन्स हे अमायनो ॲसिडचे बनलेले असतात. 24 अमायनो ॲसिड्स आर निडेड फॉर द बॉडी. 24 अमायनो ॲसिड बॉडीसाठी लागणारे असतात. आउट ऑफ दॅट 9 अमायनो ॲसिड्स आर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स विच आर नॉट सिंथेसाइज बाय बॉडी. त्यापैकी 9 अमायनो ॲसिड हे बॉडीसाठी इसेन्शियल असतात, जी बॉडी सिंथेसाइज करत नाहीत. लक्षात घ्या, ते बॉडीसाठी इसेन्शियल असतात पण ती बॉडी सिंथेसाइज करत नाहीत. दीज आर ॲज फॉलोज. ते या प्रकारे पुढचे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत. फर्स्ट इज ट्रिप्टोफॅन, सेकंड इज थ्रोनाइट, थर्ड इज व्हॅलिन, नंबर 4 मिथायोनाइन, नंबर 5 phenylalanine, number 6 histidine, number 7 isoleucine, number 8 leucine and number 9 lysine. So in the exam this question is very important. Write a note on amino acids or write essential amino acids. So for that I have prepared one trick. You have to remember T square VMP hill. Yes, this T square, that is 2T, tryptophan, thyroxine, V for valine, M for methionine, P for phenylalanine, H for histidine, I for isoleucine and last double L, that is L for leucine and L for lysine. Sources of proteins. Basically there are two sources of proteins, animal source and vegetable source. Animal source means which we get from the animals, example egg, meat, milk, cheese, etc. Second is vegetable source, example pulses, cereals, beans, nuts. म्हणजे जे आपल्याला व्हेजिटेबल सोर्सपासून मिळतात ते. नॉर्मल प्रोटीन रिक्वायरमेंट इज 1 ग्रॅम प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेट. तर 1 ग्रॅम प्रोटीन बॉडीच्या 1 किलोग्रॅम वजनाला लागतं असं यामध्ये सांगितलं आहे. प्रोटीन डेफिशियन्सी डिसीज. Deficiency of protein causes kwashiorkor disease and malnutrition. Very important.
तर जर प्रोटीनची बॉडीमध्ये डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर क्वॉशिवर्कर डिसीज होतो किंवा मलन्यूट्रिशन, ज्याला आपण कुपोषण असं म्हणतो. क्वॉशिवर्कर डिसीज, द डिसीज इज कॉज ऑफ ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ कॅरीज ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट्स. तर आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये जर प्रोटीनची कमतरता असेल तर क्वॉशिवर्कर डिसीज होतो. त्याचबरोबर वेगवेगळे न्यूट्रिएंट्स नसतील तर त्यामुळे सुद्धा क्वॉशिवर्कर डिसीज होतो. त्याचे सिम्पटम्स बघा: थिन हेअर, लॉस ऑफ ॲपेटाईट, स्किन पॅचेस आणि जॉईंट पेन. थिन हेअर म्हणजे या डिसीजमध्ये केस पातळ होतात. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक नाहीशी होते. स्किन पॅचेस, अंगावर वेगवेगळे चट्टे पडतात. आणि जॉईंट पेन आपल्याला होते. तर हे जे सिम्पटम्स आहेत त्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला क्वॉशिवर्कर डिसीज झाला आहे. ट्रीटमेंट: सफिशियंट प्रोटीन रिच डाएट. तर सफिशियंट प्रोटीन रिच डाएट आपण घेतला पाहिजे. आत्ताच आपण बघितलं की प्रोटीन रिच डाएट काय आहे. ॲनिमल सोर्स आहे आणि व्हेजिटेबल सोर्स आहे. ॲनिमल सोर्समध्ये एग आहे, मिल्क आहे, मीट आहे, चीज आहे. आणि व्हेजिटेबल सोर्समध्ये नट्स आहे, सिरियल्स आहेत. तर या गोष्टी सगळ्या घेतल्या की आपण क्वॉशिवर्कर डिसीजपासून दूर राहू शकतो. नेक्स्ट, फंक्शन्स ऑफ प्रोटीन, बॉडी बिल्डिंग अँड सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन एन्झाईम एटीसी. तर बेसिक फंक्शन आहे प्रोटीनचं बॉडी बिल्डिंग, ते बॉडीची ग्रोथ करतं. आणि सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन एन्झाईम एटीसी, हिमोग्लोबिन आणि एन्झाईमचं सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा प्रोटीनचा उपयोग होतो. नेक्स्ट इज फॅट्स. इन ह्युमन बॉडी फॅट कन्सिस्ट ऑफ 10 to 15% ऑफ बॉडी वेट. आपलं जे टोटल बॉडी वेट असतं त्या बॉडी वेटच्या 10 ते 15% आपल्या बॉडीमध्ये फॅट्स असतात. ह्युमन बॉडी कॅन सिंथेसाइज कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराइड्स. आपली बॉडी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड सिंथेसाइज करू शकते. थर्ड पॉईंट, बट सर्टन फॅटी ॲसिड्स कॅनॉट बी सिंथेसाइज्ड बाय द बॉडी आर नोन ॲज इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. पण काही फॅटी ॲसिड्स ही बॉडी सिंथेसाइज करू शकत नाही, त्याला आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड असं म्हणतो. एक्झाम्पल लिनॉल. फंक्शन्स बघा: फॅट्स आर हाय एनर्जी फूड विच कॅन बी यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. फॅट्स हे हाय एनर्जी फूड आहे जे एनर्जी म्हणून आपण वापरू शकतो, स्टोअर करू शकतो बॉडीमध्ये. सेकंड, फॅट्स आर यूज्ड ॲज अ व्हेहिकल फॉर सोल्युबल विटॅमिन्स लाईक विटॅमिन ए, डी अँड विटॅमिन के. तर फॅट्स हे व्हेहिकल म्हणून वापरतो आपण वॉटर सोल्युबल विटॅमिनसाठी, जे विटॅमिन ए, डी आणि विटॅमिन के आहेत ते. थर्ड, डेफिशियन्सी डज नॉट कॉज एनी डिसीज बट मोर अमाऊंट ऑफ फॅट कॅन कॉज फॉलोइंग डिसीज. तर जर तुमच्या बॉडीमध्ये फॅटची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला कोणताही डिसीज होत नाही. पण जर बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असेल तर मात्र पुढील डिसीज होऊ शकतात. ते डिसीज कोणते आहेत बघा: नंबर 1, ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. सेकंड, करोनरी हार्ट डिसीज म्हणजे डिसीजेस जे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमशी रिलेटेड असतात, जे हार्ट अटॅक असेल, हार्ट फेल्युअर असेल, हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर असेल असे. नंबर 3, ड्राईंग ऑफ स्किनसुद्धा या फॅट्समुळे काय होते, ड्राय होते. दिस इज ऑल अबाउट फॅट. नेक्स्ट, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स आर मेन सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेट हे एनर्जीचे मेन सोर्स आहेत. These are essential for oxidation of fats and essential for synthesis of certain non-essential amino acids. हे फॅट्सच्या ऑक्सिडेशनसाठी तसेच वेगवेगळ्या नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडच्या सिंथेसिससाठी उपयोगी आहेत. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन्सचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. सो बेसिकली दिस विटॅमिन्स आर क्लासिफाईड इन टू मेनली 2 classes. फर्स्ट क्लास इज फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड सेकंड क्लास इज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर विटॅमिन्सचे बेसिकली 2 क्लास आहेत. पहिला क्लास आहे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि सेकंड आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये 4 विटॅमिन्स आहेत: विटॅमिन्स ए, डी, ई आणि विटॅमिन के. तर हे 4 विटॅमिन्स फॅट सोल्युबलमध्ये आहेत. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर अगेन सब क्लासिफाईड इंटू 2 classes: विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड नॉन विटॅमिन कॉम्प्लेक्स. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणजे जे विटॅमिन्स पाण्यामध्ये सोल्युबल असतात ते 2 क्लासमध्ये डिवाईड झालेले आहेत: विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि नॉन विटॅमिन कॉम्प्लेक्स. विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये पुन्हा 8 विटॅमिन्स आहेत: विटॅमिन B1 दॅट इज थायमिन, विटॅमिन B2 दॅट इज रायबोफ्लेविन, विटॅमिन B3 नायसिन, विटॅमिन B5 पॅन्थेटेनिक ॲसिड,
vitamin B6 pyridoxine, vitamin B7 that is biotin, vitamin B9 that is ऑलिक ॲसिड, विटॅमिन B12 सायनोकोबालामाइन. तर हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये येणारे विटॅमिन्स आहेत. आणि नंतरचा क्लास आहे, नेक्स्ट क्लास इज नॉन विटॅमिन कॉम्प्लेक्स विटॅमिन सी दॅट इज ॲस्कॉर्बिक ॲसिड. तर विटॅमिन सी जे आहे ते नॉन कॉम्प्लेक्स विटॅमिन आहे. तर ती मेनली 2 क्लास आहेत, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबलमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के असे 4 विटॅमिन्स येतात. वॉटर सोल्युबल 2 क्लासमध्ये पुन्हा डिवाईड होतात, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि नॉन कॉम्प्लेक्स. विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये सगळे B1 पासून B12 पर्यंतचे विटॅमिन येतात आणि नॉन विटॅमिन कॉम्प्लेक्समध्ये विटॅमिन सी येतं. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन टू न्यूट्रिशन अँड हेल्थ. याच्यामध्ये आत्ता आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि विटॅमिन्सचं इंट्रोडक्शन बघितलं. त्याचबरोबर कार्बोहायड्रेटमध्ये किंवा प्रोटीन्समध्ये होणारे डेफिशियन्सी डिसीजेस बघितले. अँड ॲट द लास्ट वी हॅव सीन वॉट classification of vitamins. So in next presentation we are going to see vitamins in detail. In detail mean all vitamins, that is fat soluble vitamins and water soluble vitamins, their sources, their body requirements, their deficiency diseases of all fat soluble and water soluble vitamins. Then minerals in detail, we are going to cover all minerals in detail, that is their requirement and their function in the body. It may be phosphorus, fluorine, zinc, etc. And at the last we are going to see questions which are asked in the previous MSBT examination. So if you have still not subscribed to our channel, then subscribe to our channel, that is Pharma Wisdom, to get pharmacy updates. Very soon I am going to upload the second part of the video. Thank you.